सगळीकडचे दोरे घेऊन झाले, हळदी कुंकू झालं, आमच्याकडे बायका येऊन गेल्या आणि मग मी निघाले. इंदुमावशीच्या घरी आले होते. त्यांच्याकडे हळदी कुंकू आला. त्या म्हणल्या होत्या की मला काही येणं झालं नाही गाडी नसल्यामुळे, तरी तू ये. म्हणलं चला. त्यांनी एवढं आवर्जून बोलवले तर आपण पण जाऊन येऊयात. तर केवढे सुंदर त्यांनी बघा छान असं डेकोरेशन केलेले, फराळाचं मांडलेलं आहे. सगळे एकटीने बनवले. मी गेले तर उडदाचं सगळं हळदी कुंकू वगैरे हे करून उडीद नीट करत बसल्या होत्या. बघा किती काम असतं त्यांच्या मागे. तर अशा आमच्या इंदुमावशीच्या गौऱ्या छान आम्हाला चहा बनवला आणि नंतर मग आमच्या गावी पद्धत असते, हे असं जे पान असतं खायचं विड्याचं पान, ते विड्याचं पान आणि सुपारी देतात. हळदी कुंकू झालं, प्रसाद दिला आणि मग जायच्या वेळेस मला विड्याचं पान देत होत्या. बाजूला संगीताताई, आमच्याकडे ज्या दुसऱ्या संगीताताई येतात त्यांचं घर पण एकदम चिटकून शेजारी आहेत, त्यांच्याकडेही जाणार आहे मी. त्या पण बिचाऱ्या दोरे वगैरे घेऊन उडीद काढायला गेलेले आहेत. मग आले त्यांच्या घरी, त्यांची मुलगी होती. त्यामुळे ती म्हणजे मागेच लागली, काकू चहा घेऊन जावा, चहा घेऊन जावा. आणि मग काय त्यांच्याकडे आले तर त्यांच्याही अशा सुंदर डेकोरेशन केलेल्या गौरी होत्या. हे बघा कामातनं म्हणजे, आणि मला कमेंट पण आलेली आहे की ताई तुम्ही शेतातल्या कामातून वेळ काढून एवढी छान सजावट करतात. तसंच ह्या पण ताई आहेत की ज्या त्यांना म्हणजे आता उडदाचा सीझन चालू आहे, गौरई येऊसपर्यंत उडीद काढून एवढी सगळी सजावट, पूजा करायची, दोरे घ्यायचे. आणि आज दुपारनंतर पण त्या ह्याला गेलेल्या आहेत, उडीद काढायला गेलेल्या आहेत. मुलीने सुंदर रांगोळी काढली त्यांच्या पण. त्यांची मुलगी आमच्या चिवतन्वी ह्यांच्याच वयाची आहे. खूप छान असं डेकोरेशन ह्यांनी पण केलं. साड्या पण अगदी सुंदर घातलेल्या आहेत. तर म्हणलं चला वेळात वेळ काढून आपण पण जायचं. त्या बोलल्या की आमचं झालं, म्हणजे आल्या होत्या मी घरी गेल्यानंतर, तर म्हणल्या मी पण तुमच्याकडे येते. तर दोघीजणी नंतर आमच्याकडे आल्या. त्यांना पण हळदी कुंकू, चहा वगैरे सगळं झालं केलं. आणि नंतर मग आमच्या तन्वीने बघा छान असे बनवलेले आहेत उकडीचे मोदक. कसे वाटले मोदक नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.